नमस्कार, मी भारती श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून नानकटाई। त्यासाठी लागणारे साहित्य बघू। तर मी घेतली 1 वाटी पिठी साखर, नाश्त्याच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा वेलची पावडर, अर्धी वाटी बेसन, अर्धीला कमी पाव वाटी बारीक रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, तर बदामाचे काप घेतले, 1 वाटी तूप। जास्त पातळ असं तूप घेऊ नका। त्यामध्ये आपण घेतलेली 1 वाटी पिठी साखर टाकून घेऊ। हे बघा, पिठी साखर आणि तूप आपण छान असं फेटून घेऊ। छान फेटून घ्यायचं एकदम, म्हणजे आपल्या नानकटाईला एकदम छान असे खुसखुशीत होते नानकटाई। 4-5 मिनिट असं छान फेटून घ्यायचं। हे बघा, आपलं तूप आणि साखर छान अशा आपण हे बघा, आपण घेतलेले 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, पाव वाटी बारीक रवा, हे बघा, हे नाश्त्याच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली। हे आपण आता चाळून घेऊ। पीठ चाळूनच घ्यायचं, म्हणजे आपली नानकटाई एकदम खुसखुशीत अशी होते। तुम्हाला इथं मैदा जर वापरायचा असेल, मैदा पण तुम्ही वापरू शकता। 1 चमचा वेलची पावडर टाकतोय, हे पिठात आपण छान असं मळून घेऊ। हे पीठ जास्त पातळ नसतं। हे बघा, असं आपण पीठ एकदम असं एक चपातीचं पीठ मळतो तसं आपल्याला मळायचं नाही। हे असंच पीठ ठेवायचं, म्हणजे नानकटाई एकदम खुसखुशीत अशी होते। इथं आपण आप्पे पात्र घेतले, त्याला तूप लावून घेतलंय। छोटासा असा हे पिठाचा गोळा घ्यायचा, त्याच्यावरती असं दाबून घ्यायचं। अगोदर बदामाचे काप टाकून घ्यायचे, त्याच्यावरती असा गोळा आपण दाबून घ्यायचं पिठाचा। खायला एकदम छान अशी होती ही नानकटाई। हे बघा, आपण असं हे आप्पे पात्रात आपण भरून घेऊ, ताटामध्ये पण करून घेऊ। हे बघा, आपण ताटामध्ये पण असे नानकट पण तव्यामध्ये ठेवून देऊ। हे बघा, हे आपण बिस्किट आप्पे पात्रात ठेवलेले ते
आपण आता या तव्यामध्ये ठेवून देऊ. 25 मिनिटं झालेत. आपण हे काढून बघू. आपल्याला वेळ कमी जास्त लागू शकतोय. आता 25 मिनिटं झालेत. हे आपण गॅस बंद करू. हे बघा आपले आप्पे पात्रातली नानकटाई आपली थंड झाली. हे बघा किती छान असे नानकटाई आपली तयार आहे. हे तूप लावल्यामुळे आपले नानकटाई पटकन निघते. हे बघा ही नानकटाई आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ. हे बघा आपली सगळी नानकटाई एकदम छान अशी तयार आहे. ही आपली नानकटाई आपण ताटामध्ये केली. हे बघा अशी छान आपली नानकटाई झाली. हे बघा आपण आप्पे पात्रामध्ये केलेली पण आपली नानकटाई एकदम छान अशी फुगून आली. तुम्ही पण असं नक्की ट्राय करा.